ओके, चला काल आपण ऑटोमेटेड एन्व्हायरमेंट सगळा पॉईंट बघितला होता. त्यानंतर रिस्क आपण शेवटी डॉक्युमेंट केल्या होत्या सगळ्या, आणि त्यानंतर कम्युनिकेशन केलं होतं ऑडिट रिपोर्ट फाइंडिंग्सचं थ्रू लेटर ऑफ मॅनेजमेंट लेटर किंवा इंटरनल कंट्रोल मेमो. बरोबर आहे का? चला आता आपण या टॉपिकच्या लास्ट स्टेजला आलेले आहोत. 2 एसे आपण शेवटचे बघणार आहोत आज. सगळ्यात पहिला एसे 320 मटेरियलिटी, ज्याला मी सांगितलं होतं दुसऱ्या टॉपिकमध्ये महत्त्व. बघा, आणि मी तुम्हाला काय म्हणालो होतो की प्रत्येक एसे हा आपल्याला छोट्यातली छोटी गोष्ट सांगतो. आता महत्त्व एखाद्या गोष्टीचं जास्त आहे का कमी कसं ठरवायचं ते आपण या एसेमध्ये बघणार आहोत. बघूया, सुरुवात करूया. चला बघा, ऑडिटर इज टू ऑब्टेन रिजनेबल अश्युरन्स दॅट एफएस आर फ्री फ्रॉम एमएम. बरोबर का? हे तर माझं बेसिक ऑब्जेक्टिव्ह आहे एसे 200 बरोबर का? की मला फायनान्शियल स्टेटमेंटचे मटेरियल मिसस्टेटमेंट नाही आहे एफ एसमध्ये, यासाठी मला रिजनेबल अश्युरन्स द्यायचा. ॲब्सोल्यूट का नाही द्यायचा? कारण लिमिटेशन्स आहेत, तुम्ही बघितलेत. ॲज अ रिझल्ट ऑडिटर स्ट्राइव्स टू आयडेंटिफाय सिग्निफिकंट रॉंग अँड ऑडिट प्रोसिजर्स आर गिअर्ड टुवर्ड्स इट. बघा म्हणजे काय? मी आधी रिस्क आयडेंटिफाय करायचो, त्यातल्या सिग्निफिकंट रिस्क काढल्यात. बरोबर का? त्या सिग्निफिकंट रिस्क मी TCWGला कळवायचो, बाकी सगळ्यांना कळवायच्या. बरोबर का? बाकी मॅनेजमेंटला कळवायच्या. जेवढ्याही सिग्निफिकंट आहेत तेवढ्याच फक्त TCWGला कळवायच्या. मी कालच बघितलं होतं मागच्या सेशनमध्ये. चला, त्यासाठीच आपण ऑडिट प्रोसिजर्स परफॉर्म करतो. मटेरियलिटी इज नॉट ऑलवेज मॅटर फॉर रिलेटिव्ह साईज. फॉर एक्झाम्पल, स्मॉल अमाउंट लॉस्ट बाय फ्रॉड्युलंट प्रॅक्टिसेस ऑफ सर्टन एम्प्लॉईज कॅन इंडिकेट सिरियस फ्लॉ in internal control requiring immediate attention to avoid greater losses in future. बघा, मटेरियलिटी म्हणजे कायम जास्त अमाऊंट असलेले ट्रान्झॅक्शन असं होत नाही. बरोबर का? छोट्यातला छोटा केलेला फ्रॉड हा सुद्धा मटेरियल असू शकतो. का? कारण आज छोटा फ्रॉड झाला एंटिटीत, तो छोटा फ्रॉड पुढे जाऊन मोठा फ्रॉड सुद्धा होऊ शकतो. सो मटेरियलिटी हे आपण आपल्या जजमेंटनं ठरवायचे. प्रत्येक मोठी दिसणारी अमाऊंट ही मटेरियल असते असं नाही, आणि प्रत्येक छोटी दिसणारी अमाऊंट ही इमटेरियल आहे, कमी महत्वाची आहे असं असतं असंही नाही. बघा, मटेरियलिटी इट इज अप्लाइड बोथ इन प्लॅनिंग अँड परफॉर्मिंग ऑडिट. प्लॅनिंगमध्ये पण आपण बघितलेली, प्लॅनिंगमध्येच आपण मटेरियलिटी ठरवत होतो, आणि परफॉर्म करताना आपण कंटिन्युअसली मटेरियलिटी सुद्धा रिवाइज करत होतो. बरोबर आहे का? अँड इन इव्हॅल्युएटिंग इफेक्ट ऑफ आयडेंटिफाईड मिसस्टेटमेंट्स. बरोबर का? जे काही मिसस्टेटमेंट्स आहेत त्या मिसस्टेटमेंट्समधले आपण मटेरियल मिसस्टेटमेंट्स बाजूला काढून त्याचं डीपमध्ये एन्क्वायरी करत होतो. बरोबर का? बरोबर आहे का? सो बघा, अँड ऑफ अनकरेक्टेड मिसस्टेटमेंट्स अँड इन फॉर्मिंग ओपिनियन. बघा, मटेरियलिटी कुठं लागते? प्लॅनिंगमध्ये. बरोबर? परफॉर्मन्समध्ये, मिसस्टेटमेंटचे इफेक्ट ठरवण्यामध्ये, आणि जे अनकरेक्टेड आहेत म्हणजे जे मिसस्टेटमेंट गेल्या वर्षी सापडले, आपण त्याचे सजेशन्स देऊन सुद्धा मॅनेजमेंटने करेक्ट केलेले नाहीत, असे मिसस्टेटमेंट सुद्धा मटेरियलिटी ठरवायला आपल्याला मदत करतात. बघा, FRF एक्सप्लेन्स दॅट. बघा, FRF म्हणजे FRF फायनान्शियल रिपोर्टिंग फ्रेमवर्क आपल्याला काय सांगतं? बघा, गायडन्स देतात आपल्याला काय? की मिसस्टेटमेंट्स आर मटेरियल इफ दे individual or aggregate could reasonably expected to influence economic users of decision based on FS. बघा, आता कोणती गोष्ट मटेरियल हे मी शिकणार आहे. बघा, कोणती गोष्ट मटेरियल? बघा, ज्यामुळं माझा युजरचा डिसिजन इन्फ्लुएन्स होतो ती गोष्ट मटेरियल. का मटेरियल? का? कारण मी कुणासाठी रिस्पॉन्सिबल आहे? मी युजरसाठी रिस्पॉन्सिबल आहे. मग युजरचा डिसिजन जर एका गोष्टीमुळे बदलत असेल तर ती गोष्ट माझ्यासाठी महत्वाची आहे, ती गोष्ट मला चेक केली पाहिजे. जर ती गोष्ट चुकीची निघाली तर युजरचा डिसिजन सुद्धा अल्टिमेटली चुकीचा निघणार आहे. बघा, जजमेंट्स अबाउट मटेरियलिटी आर अफेक्टेड बाय साइज ऑब्लिक नेचर ऑफ मिसस्टेटमेंट्स ऑर बोथ. बघा, मटेरियलिटी इज अफेक्टेड बाय साइज ऑब्लिक नेचर ऑफ MM. बघा, रॉम मध्ये पण मी बघत होतो रिस्क असेसमेंटमध्ये. मला काय बघायचं होतं? मला बघायचं होतं रिपिटेटिव्हनेस बघायची होती. बरोबर का? त्याला मी काय म्हणलेलो? फ्रिक्वेन्सी. बरोबर का? किती वेळा तो कंट्रोल, किती वेळा ती रिस्क हे होते. बरोबर का? मग जर एखादी रिस्क सारखी सारखी माझ्यासमोर येत असेल, एखादी चूक सारखी सारखी माझ्यासमोर येत असेल, याचा अर्थ ती मटेरियल आहे. बरोबर का?
एक चूक जर 10 वेळा होत असेल तर याचा अर्थ ती चूक महत्वाची आहे, मला त्या चुका दूर करणं गरजेचं आहे. बघा, जजमेंट ऑन मटेरियलिटी बेस्ड ऑन कन्सिडरेशन ऑफ कॉमन फायनान्शियल इन्फॉर्मेशन नीड्स ऑफ युजर्स ॲज अ ग्रुप. बघा काय आहे, आपल्याला काय बघायचंय की ज्या कॉमन नीड्स आहेत, कॉमन नीड्स ऑफ युजर्स. आता कॉमन नीड्स कोणते असतील बघा, युजर्स कोणते कोणते मी सांगितलं, युजर्स भरपूर असतात, पहिल्या लेक्चरला सांगितलं होतं. युजर्स आपले कोण असतात, शेअर होल्डर्स असतात, एम्प्लॉईज असतात, क्रेडिटर्स असतात, बँक असतात, तुमचे जे ओनर्स असतात स्वतः ते असतात. बरोबर आहे का? जर तुम्ही कोणता इन्व्हेस्टर असेल तुमचा तर तो असतो, क्रेडिटर असतो. बरोबर आहे का? चला, थोडासा फोनमुळे ब्रेक झाला. काय, मला कॉमन नीड्स बघायच्यात. बरोबर, आता मला सांगा, माझ्या सगळे युजर्स जे आपण आता मी तुम्हाला एक थोड्या वेळापूर्वी सांगितले, ह्या युजर्सच्या कॉमन नीड्स काय असणार आहेत? बाबा प्रॉफिटेबल बिझनेस असला पाहिजे, बरोबर का, फायनान्शियल पोझिशन चांगली असली पाहिजे, जी माहिती सगळ्यांना उपयोगाची आहे ती दिली पाहिजे. बरोबर का? सो मला काय करायचं, ते कॉमन नीड्स लक्षात ठेवायचे आणि त्यानुसार मला मटेरियलिटी ठरवायची आहे. पॉसिबल इफेक्ट ऑफ मिसस्टेटमेंट ऑन स्पेसिफिक इंडिव्हिज्युअल युजर्स हू नीड्स मे व्हॅरी वाईडली इज नॉट कन्सिडर्ड. बघा, म्हणजे एका स्पेसिफिक युजरला तुम्ही टार्गेट नाही करायचं, सगळ्या युजर्ससाठी तुम्हाला युजफुल अशी इन्फॉर्मेशन पाहिजे. आता बँकेसाठी युजफुल इन्फॉर्मेशन काय आहे? लोनचे डिटेल्स. तुम्ही फक्त तेवढेच दिले, तुम्ही काय करता, फक्त बँकेला टार्गेट करता. तसं करून चालणार आहे का? नाही. आपले युजर्स सगळे आहेत, सगळ्यांच्या कॉमन नीड्स बघायच्या आणि त्यानुसार मटेरियलिटी ठरवायची. बघा, मटेरियलिटी डिसिजन्स प्रोव्हाइड बेसिस फॉर मटेरियलिटी मुळे काय काय कळतं आपल्याला, NTE ऑफ रॅप. बघा, जर मटेरियलिटी जास्त असेल तर मी ऑडिट प्रोसिजर्स काय करणार आहे, ऑडिट प्रोसिजर्स वाढवणार आहे माझ्या, इन्शुअर करणार की बाबा जी गोष्ट महत्त्वाची आहे त्यात चुका निघू नयेत. आयडेंटिफाईंग अँड असेसिंग रॉम. बघा, जिथं मटेरियलिटी जास्त आहे तिथली रॉम मी असेस जास्त वेळ करत बसणार आहे. बरोबर का? जास्ती महत्त्व मी त्याला देणार आहे मटेरियलिटी. डिटरमाइनिंग NTE ऑफ फर्दर ऑडिट प्रोसिजर्स. जो मॅटर महत्त्वाचा आहे त्याला ऑडिट प्रोसिजर जास्ती लावणार मी. बरोबर का? जो महत्त्वाचा नाही त्याला लावून काय फायदा येणार आहे का? इट इज जस्ट अ वेस्ट ऑफ टाइम अँड रिसोर्सेस. बघा, मटेरियलिटी इज अ मॅटर ऑफ प्रोफेशनल जजमेंट. मी मग अशीच म्हणालो की आपल्या जजमेंटवर ठरणार आहे काय महत्त्वाचं आहे काय नाही आहे. मटेरियलिटी ऑफ एन आयटम हॅज टू बी व्ह्यूड जस्ट बाय कन्सिडरिंग इम्पॅक्ट ऑन P&L बॅलन्स शीट, इन्कम एक्सपेन्स हेड और करस्पॉन्डिंग फिगर्स ऑफ प्रिव्हियस इयर. बघा, मटेरियलिटी, बघा तीच गोष्ट मटेरियल जिचा इम्पॅक्ट आहे. बरोबर का? त्यामुळेच मटेरियलिटीचा पहिला पॉईंट काय बघितलेला आपण, FRF काय सांगतं, युजरचा डिसिजन इन्फ्लुएन्स झाला की मॅटर मटेरियल. बघा, युजरचा डिसिजन केव्हा इन्फ्लुएन्स होईल, जेव्हा खरंच तो आयटम तेवढा महत्त्वाचा आहे. बरोबर का? त्याचा इम्पॅक्ट आहे डिसिजनवरती. इम्पॅक्ट असल्याशिवाय युजर निर्णय बदलणार का? नाही. बघा, इफ इट इज एनी स्टॅट्युटरी रिक्वायरमेंट फॉर डिस्क्लोजर इट हॅज टू बी कन्सिडर मटेरियल इन रिस्पेक्ट ऑफ अमाऊंट ऑफ व्हॅल्यू. बघा, बाकी सगळ्या ठिकाणी जजमेंट लावायचं आहे आपल्याला, पण बाकी सगळ्या ठिकाणी आपल्याला लावायचं जजमेंट, पण जर लॉ मला सांगत असेल की हे डिस्क्लोजर द्या तर इररिस्पेक्टिव्ह ऑफ माझं जजमेंट मला ती मटेरियल म्हणूनच धरायचं. कारण लॉ काय आहे, लॉ सगळ्यांच्याच वर आहे. बरोबर का? लॉ म्हणलं मटेरियल तर ते मटेरियल, संपला विषय. मटेरियल म्हणजे काय? महत्वाचं. मटेरियलिटी इज डिटरमाइंड विथ द हेल्प ऑफ बेंचमार्क. आता बेंचमार्कला मी म्हणेन क्रायटेरिया. आता बेंचमार्क काय कसा असतो थोड्याच वेळात आपण बघूयात. बघा, डिटरमाइनिंग मटेरियलिटी इट इज अ मॅटर ऑफ प्रोफेशनल जजमेंट. बरोबर का? जेव्हा आपण मटेरियलिटी डिटरमाइन करतो तेव्हा आपल्याला काही गोष्टी ॲज्युम करून चालाव्या लागतात. पुढचा पॉईंट, ॲज्युम करून चालाव्या लागतात काही गोष्टी. कोणत्या कोणत्या गोष्टी ॲज्युम करायला लागतात? दॅट युजर्स, जे माझे युजर आहेत त्यांना एक रिझनेबल नॉलेज आहे धंद्याचं माझ्या. बरोबर का? म्हणजे त्यांना माझ्या धंद्याबद्दल थोडीफार माहिती आहे, माझ्या ॲक्टिव्हिटीज आणि अकाउंटिंग, आणि त्यांना माझे बॅलन्स शीट स्टडी करायची इच्छा आहे, P&L बॅलन्स शीट. म्हणजे युजरला नॉलेज आहे थोडक्यात. माझ्या धंद्याच्या युजरला थोडंफार तरी विना बेसिक नॉलेज आहे, डिटेलमध्ये नाही पण बेसिक आहे. अंडरस्टँड दॅट FS आर प्रिपेअर्ड ॲज पर मटेरियलिटी. बघा बघा, माझ्या युजरला माहिती आहे माझ्या धंद्याची थोडीफार तरी. का? कारण धंद्याची माहिती असेल तरच तो माझ्या धंद्यासोबत जोडला जाणार आहे. बरोबर का? नाहीतर कशाला जोडला जाणार आहे? आता बघा, एखादे विमान तयार करणारी कंपनी आहे, त्याचा माझा काय संबंध आहे का? नाही. पण जर मी त्याचे शेअर्स खरेदी करत असेल याचा अर्थ प्रिझ्युम्ड आहे की मला त्याचं काहीतरी नॉलेज आहे, असं धरून चालणार आम्ही. बघा, विदाऊट नॉलेज इन्व्हेस्ट करणारा गाढव असतो.
बरोबर का? त्यानंतर युजरला माझ्या माहिती आहे की मटेरियलिटीचे प्रिन्सिपल वापरून माझे फायनान्शियल स्टेटमेंट्स तयार केले जातात. मटेरियलिटीचे प्रिन्सिपल वापरून म्हणजे जे महत्त्वाचं आहे त्याच्यावरती भर दिला जातो फायनान्शियल स्टेटमेंट तयार करताना. दॅट रिकॉग्नाइज इनहेरंट सर्टेनिटी इन मेजरमेंट ऑफ इस्टिमेट्स. बघा, युजरला माहिती आहे की बाबा जे इस्टिमेट्स असतात, इस्टिमेट्स म्हणजे काय, प्रोव्हिजन. बरोबर, त्या प्रोव्हिजन मध्ये अनसर्टेनिटी पण असते. का? कारण आपण प्रेडिक्ट करतो, प्रेडिक्शन मध्ये काय अनसर्टेनिटी असते हे युजरला माहिती आहे, हे आपण धरून चालतो. मेक रिजनेबल इकॉनॉमिक डिसिजन्स ऑन द बेसिस ऑफ इन्फॉर्मेशन इन एफएस. बघा, माझा युजर काय करू शकतो, एफएस मधली इन्फॉर्मेशन इंटरप्रेट करून डिसिजन घेऊ शकतो. बघा, 4 ॲझम्पशन मला करायचे आहेत की युजरला बिझनेसचं नॉलेज आहे. बरोबर, त्यानंतर युजरला माहिती आहे की फायनान्शियल स्टेटमेंट्स मटेरियलिटीच्या बेसिसवरती तयार केले जातात. त्याच्यानंतर इस्टिमेट्समध्ये अनसर्टेनिटी असते. आणि चौथी गोष्ट, माझा युजर डिसिजन घेऊ शकतो. बघा, आता एक आहे मटेरियलिटी. आता मी तुम्हाला सांगणार आहे, एकत्र मी तुम्हाला आता 3 गोष्टी सांगणार आहे. बेंचमार्क, मटेरियलिटी आणि परफॉर्मन्स मटेरियलिटी. या 3 गोष्टी मी आता तुम्हाला समजावणार आहे. बघा, आता मी सांगतो तुम्हाला बेंचमार्क. बेंचमार्क म्हणजे काय असतो, क्रायटेरिया किंवा स्टँडर्ड. बघा, बेंचमार्किंग काय असतं सांगतो तुम्हाला. बेंचमार्क म्हणजे काय, एक स्टँडर्ड जे सगळ्या इंडस्ट्रीमध्ये आत्ता चालू आहे. एक मिनिट. बघा, आता मी इंडस्ट्री घेतो, क्लोथिंग. बरोबर आहे का? कपड्याची इंडस्ट्री घेऊ आणि हा समजून घेऊ आपण. मटेरियलिटी आणि परफॉर्मन्स मटेरियलिटी, बेंचमार्किंग सगळं कसं असतं. आता क्लोथिंग इंडस्ट्रीचं ॲव्हरेज प्रॉफिट आहे बाबा, लेट्स से 10% आहे. बरोबर, म्हणजे लक्षात घ्या, जर इंडस्ट्रीचं प्रॉफिट 10% असेल ॲव्हरेज प्रॉफिट, तर साहजिक आहे माझा या 10च्या आसपासच पाहिजे. बरोबर का? म्हणजे माझ्यासाठी बेंचमार्क काय झाला, 10%. म्हणजे काय, स्टँडर्ड झालं माझ्यासाठी ते आता. बरोबर का? इंडस्ट्रीचं स्टँडर्ड 10% म्हणजे माझा ॲटलिस्ट 10% तरी झाला पाहिजे. बरोबर का? हा झाला माझा बेंचमार्क. ही झाली माझी मटेरियलिटी. बघा, पण प्रत्येक वेळी आपण बेंचमार्कचा वापर करून पुढे जाऊ शकत नाही. का सांगतो तुम्हाला. इंडस्ट्रीचा ॲव्हरेज प्रॉफिट आहे. माझ्या इंडस्ट्रीचा जर ॲव्हरेज प्रॉफिट 10% असेल, याचा अर्थ असा आहे का की इंडस्ट्रीमधल्या प्रत्येक कंपनीचा प्रॉफिट 10% आहे का? असं नाही. ते पूर्ण इंडस्ट्रीतल्या सगळ्या कंपन्यांचं ॲव्हरेज घेऊन ते 10% आले. म्हणजे काही कंपन्या 10%च्या वरती कमवत असणार आहेत, काही कंपन्या 10%च्या खाली कमवत असणार आहेत. प्रत्येक जण 11% कमवू शकतो का? नाही. बरोबर का? जर मी म्हणलं की तुमच्या वर्गाची हाईट 5 फूट आहे, ॲव्हरेज 5.5 फूट हाईट आहे, याचा अर्थ असे का सगळी पोरं 5.5 फुटाची आहेत? नाही. काही 5 फुटाची आहेत, काही 6 फुटाची आहेत, त्याचा ॲव्हरेज घेऊन तर 5.5 आलाय ना. बरोबर का? मग सेम इंडस्ट्रीमध्ये पण ही पोझिशन असणार आहे. काय असणार आहे की बाबा ऑन एन ॲव्हरेज 10% प्रॉफिट आहे. म्हणजे काही कंपन्या जास्ती कमवत असतील, काही कंपन्या कमी कमवत असेल. मग मी एवढं हार्श राहायचं का बेंचमार्कनी? तर प्रत्येक बेंचमार्कला हार्श राहून चालत नाही. म्हणजे जर माझ्या कंपनीनी 9.9T एवढा जरी प्रॉफिट कमवला तरी आता ते माझ्यासाठी मटेरियल झालं. म्हणजे काय, हे कंपनीसाठी हार्श होणार आहे का नाही होणार? बाबा हे समजा 10चं काय झालं बाबा, 12%, तरी माझ्यासाठी मटेरियल होणार आहे का? कारण मी म्हणणार स्टँडर्ड 10 होतं, तू वर कसा गेला, तू खाली कसा गेला? बरोबर का? एवढं गळ्या अशी आवळून चालणार आहे का? नाही. त्यामुळे आपण काय करतो, ह्या मटेरियलिटीला
आपण थोडंसं माइल्ड करतो. माइल्ड म्हणजे ही मटेरियलिटी महत्त्व ह्याचं थोडंसं कमी करतो, लोअर करतो मटेरियलिटीला. कसं करतो की जर ऑन अँड ॲव्हरेज 10% असेल प्रॉफिट, तर सगळे इंडस्ट्री बाबा समजा 5% टू 15% प्रॉफिट कमवतात, तर त्याचं ॲव्हरेज आलं 10%. बरोबर का? आता मी काय केलं, नॉर्मली प्रॉफिट 5% टू 15% मध्ये असेल तरी आम्हाला चालेल. आलं का लक्षात? आता माझा हार्शनेस कमी झाला का? मटेरियलिटीचा हार्शनेस मी कमी केला. कसा? 10%ला मी थोडासा बँड दिला का? बँड, एक बँड लावला 5% ते 15%. बरोबर? या 5% ते 15% मध्ये जर माझा प्रॉफिट असेल तर आता माझ्यासाठी ती गोष्ट मटेरियल राहिली नाही. का नाही मटेरियल राहिली? कारण आता कॉमन इंडस्ट्रीची गाईडलाईन आहे ते मी फॉलो करतोय. पण समजा 5% खाली गेला प्रॉफिट किंवा 15%च्या वर गेला प्रॉफिट, तर आता ह्या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी काय झाल्या? एक्सेप्शनल अँड देअरफॉर मटेरियल. आले लक्षात? मटेरियलिटी आणि परफॉर्मन्स मटेरियलिटी. मटेरियलिटी थोडीशी हार्श असते आणि परफॉर्मन्स मटेरियलिटी ही माझी थोडीशी माइल्ड असते. समजलं असेल असं मी धरतो आणि आपण पुढे जाऊया. बघा, परफॉर्मन्स मटेरियलिटी म्हणजे काय? इट इज अन अमाऊंट सेट बाय ऑडिटर ॲट लेस दॅन मटेरियलिटी. म्हणजे मी काय केलं? मेकिंग मटेरियलिटी माइल्ड. हार्श होती तिला मी थोडा माइल्ड केला. बरोबर का? नीट घ्यायच्याऐवजी सोडा आणि पाणी टाकलं, झालं माइल्ड. बरोबर? सेम टू रेड्यूस टू अन appropriately low level, for FS to reduce to an appropriately low level, the probability that aggregate of uncorrected and undetected misstatements exceed materiality of FS as a whole. आता म्हणजे काय सांगतो तुम्हाला, जर मी मटेरियलिटी हार्श ठेवली 10%, तर 10%च्या वरची आणि 10%च्या खालची प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी मटेरियल आहे. बरोबर आहे का? पण इनफॅक्ट एवढं त्याची मला हार्शनेस ठेवायची गरजच नाहीये, कारण ऑन एन ॲव्हरेज प्रॉफिट पण व्हॅरी करतो 5 ते 15%. मग मी बँड लेस केलं, बँड सेट केला. आता काय होणार आहे? या बँडच्या बाहेरच्या गोष्टी मटेरियल. म्हणजे काय? जे ॲबनॉर्मल गोष्टी आहेत तेवढ्याच बरोबर माझ्यासाठी मटेरियल झाल्या. आलं का लक्षात? म्हणजे आता अनकरेक्टेड मिस्टेटमेंट्स म्हणजे काय? असं आता इग्नोरिंग व्हायचे चान्सेस कमी झाले. का? कारण मी आता एक्सेप्शनल इव्हेंटच फक्त बघतोय. जर मी 5-10%च्या वर खाली सगळंच बघायला लागलो, तर एक लेवल अशी येणार की मी म्हणणार द्या सोडून सगळंच वर खाली. बरोबर का? म्हणजे मी द्या सोडून एकदा म्हणलो की सगळंच गेलं. त्यापेक्षा एक बँड लावला की मला सगळ्या एक्सेप्शनल गोष्टी कळाल्या. आता मी त्या गोष्टींवरती फोकस करून पुढे जाणार आहे. नीट लक्ष द्यायचंय. इट कॅन बी मेजर्ड इन अमाऊंट्स ऑल्सो. आता तुम्ही मी पर्सेंट घेतला तर तुम्ही अमाऊंट पण म्हणू शकता. इंडस्ट्रीचा ॲव्हरेज प्रॉफिट 1 कोटी रुपये आहे. माझा 1 कोटी झालाच पाहिजे असं गरजेचं आहे का? नाही. माझा 50 लाख ते 2 कोटीच्या ॲव्हरेजमध्ये राहू शकतो. हे जर मी ठरवलं तर ही झाली परफॉर्मन्स मटेरियलिटी. 1 करोड इज अ मटेरियलिटी. 50 लाख ते 2 कोटी that is a performance materiality, that is a band which is an amount or percentage set at less than materiality level for making materiality mild. बघा, it lowers the risk that auditor will not be able to identify MM. बघा, आता ह्याने माझी रिस्क कमी झाली. का कमी झाली? कारण सगळ्या एक्सेप्शनल गोष्टी डायरेक्ट माझ्या डोळ्यासमोर आल्या बँड ठेवल्यामुळं. बरोबर का? माझं कन्फ्युजन आता होणार नाहीये 5%च्या खाली आणि 15%च्या वरती. सगळ्या गोष्टी मी थरो चेकिंग करणार आणि आतल्या गोष्टी छोटी छोटीशा थोड्याशा चेक करून बाहेर पडणार. ओके. बघा, यूज ऑफ बेंचमार्क. बेंचमार्क मी सांगितलेलं तुम्हाला. बेंचमार्क इज अ स्टँडर्ड ऑब्लिक क्रायटेरिया. बरोबर का? जे इंडस्ट्रीचं चालू स्टँडर्ड आहे, जो क्रायटेरिया आहे ते. बघा, आता हे बेंचमार्क माझं स्टँडर्ड कसं अफेक्ट होतं? एलिमेंट्स ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स. बघा, प्रत्येक गोष्टीला बेंचमार्क वेगळा असणार आहे. जर तुम्ही सेल कन्सिडर केला तर इंडस्ट्रीचा ॲव्हरेज सेल वेगळा राहणार आहे. इंडस्ट्रीचा ॲव्हरेज परचेससाठी बेंचमार्क वेगळा राहणार आहे. बरोबर का? इंडस्ट्रीचे ॲव्हरेज फिक्स असेटसाठी बेंचमार्क वेगळा राहणार आहे. इंडस्ट्रीचे ॲव्हरेज इन्व्हेस्टमेंटसाठी वेगळा राहणार आहे. इंडस्ट्रीचे ॲव्हरेज ग्रोथसाठी वेगवेगळा बेंचमार्क राहणार आहे. म्हणजे जे तुम्ही चेक करताय त्या प्रत्येकासाठी बेंचमार्क वेगवेगळा आहे. बरोबर आहे का? माणूस हातानंच खाऊ शकतो आणि पायानंच चालू शकतो. बरोबर आहे का? म्हणजे हातासाठी क्रायटेरिया वेगळा, पायासाठी वेगळा.
सेम सेलसाठी बेंचमार्क वेगळा, परचेससाठी बेंचमार्क वेगळा. युजर अटेन्शन फोकस एरिया, एक्झाम्पल प्रॉफिटेबिलिटी रेव्हेन्यू. बघा युजरचं अटेन्शन कुठं फोकस आहे, आपण पहिल्यांदाच बघितलं, ज्यामुळे युजरचं डिसिजन इन्फ्लुएन्स होतो ते मटेरियल. म्हणजे युजरचं लक्ष कुठं कुठं जातं, त्यामुळे माझा बेंचमार्क अफेक्ट होणार, बरोबर का. युजरचं लक्ष जर ह्या वर्षी सेलकडे असेल तर माझा बेंचमार्क सेलसाठी अफेक्ट होणार, जर परचेसकडे असेल तर परचेससाठी बेंचमार्क बदलणार आहे, बरोबर का. चुकतंय काय माझं, बरोबर आहे. चला, नेचर ऑफ एंटिटी अँड एंटिटी लाईफ सायकल पोझिशन. बघा लाईफ सायकल पोझिशन, आता एंटिटी प्रत्येकाच्या 4 लाईफ सायकल्स असतात, बरोबर का. एक असते ग्रोथ, बघा 4 लाईफ सायकल्स असतात. पहिली ग्रोथ, त्यानंतर एक्सपान्शन, त्यानंतर सॅच्युरेशन आणि डिक्लाइन. बघा प्रत्येक बिझनेसचा ग्राफ हा असा असतो. सगळ्यात पहिल्यांदा तो बिझनेस ग्रो करतो, बरोबर. एकदा ग्रोथ झाली की माझा बिझनेस एक्सपांड करतो मी, असा की मला मॅक्सिमम रेव्हेन्यू मिळावा, बरोबर. त्यानंतर इथं मी थोडे दिवस राहतो सॅच्युरेशन, म्हणजे धंदा वाढतच नाही, कमी पण होत नाही, वाढतच नाही, तेवढाच राहतो, स्टॅग्नंट होतो. आणि मग सगळ्यात शेवटी डिक्लाइन, बरोबर का. सृष्टीचा नियम आहे डिक्लाइन का नाही आहे सांगा मला, आहे की नाही. ह्या आहेत माझ्या बिझनेसच्या फेजेस. मग जर माझी एंटिटी ग्रोथ फेजमध्ये असेल तर मला काय बघितलं पाहिजे, इंडस्ट्रीतल्या अशा कंपनीज ज्या ग्रोथ फेजमध्ये, तो बेंचमार्क राहिला माझ्यासाठी. जर एंटिटी सॅच्युरेशनमध्ये असेल माझी तर आपल्या इंडस्ट्रीमधल्या अशा एंटिटीज ज्या सॅच्युरेशनमध्ये आहेत तो बेंचमार्क राहिला, बरोबर आहे का. जर डिक्लाइन असेल तर ज्यांचा धंदा कमी होतोय अशा एंटिटीज माझ्यासाठी बेंचमार्किंग मी कन्सिडर करणार आहे. सो बघा बिझनेसची पोझिशन पण अफेक्ट करते बेंचमार्क, आणि व्होलॅटिलिटी ऑफ द बेंचमार्क, म्हणजे बेंचमार्क किती व्होलाटाईल आहे. बघा बेंचमार्क किती व्होलाटाईल आहे म्हणजे काय, की तुमचा बेंचमार्क कसा बदलू शकतो. थोडक्यात एक्झाम्पल सांगतो, शेअर्स, बरोबर आहे का. शेअर्सला जर तुम्ही बघितलं तर तो ग्राफ सारखा असा 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 होत असतो, बरोबर का. आता ह्या शेअरची प्राइस व्होलाटाईल आहे, बरोबर. म्हणजे मला शेअर्सला जर बेंचमार्क लावायचा असेल तर मला दर दिवशी वेगळा बेंचमार्क लावला पाहिजे का, कारण दरवर्षीची प्राइस वेगळी, दर दिवशीची प्राइस वेगळी असते, बरोबर का. ओपनिंगची वेगळी, क्लोजिंगची वेगळी, मध्येच राहण्याची वेगळी असते. सो ह्या केसमध्ये माझा बेंचमार्क काय झाला, व्होलाटाईल. जर मी 10 दिवस चेक करत असेल तर मला 10च्या 10 दिवस बेंचमार्क वेगळा वेगळा कॅल्क्युलेट केला पाहिजे, बरोबर का. आता ह्याच्या ऐवजी जर मी डिबेंचर्स धरलं तर डिबेंचरची व्हॅल्यू फ्लक्च्युएट होत नाही, त्यामुळे डिबेंचरचा बेंचमार्क काय राहणार आहे, स्टेबल राहणार आहे. समजतंय का. बघा सो 4 गोष्टी बेंचमार्क अफेक्ट करणाऱ्या फायनान्शियल स्टेटमेंटचे एलिमेंट्स, त्यानंतर युजर अटेन्शन फोकस एरियाज, त्यानंतर नेचर ऑफ एंटिटी अँड पोझिशन, आणि चौथी गोष्ट व्होलाटिलिटी ऑफ द बेंचमार्क. बघा आता बेंचमार्क चूज करताना कुठला कुठला डेटा मी घेऊ शकतो. बघा प्रायर पिरियड फायनान्शियल रिझल्ट बघू शकतो, गेल्या वर्षीचे रिझल्ट काय होते त्यानुसार मी स्टँडर्ड ठरवू शकतो या वर्षीचं. त्यानंतर ह्या वर्षी आतापर्यंत काय काय रिझल्ट झाले त्याच्यावरनं मी स्टँडर्ड ठरवू शकतो, बरोबर का. बाबा गेल्या वर्षी माझा बिझनेस 1 CRचा 1 करोड होता, तर ह्यावेळी मी म्हणणार किमान 1.10 करोड तरी झाला पाहिजे, म्हणजे 10% तरी ग्रोथ झाली पाहिजे. ही 10% तरी ग्रोथ झाली पाहिजे, हे काय स्टँडर्ड आहे, म्हणजे हाच काय बेंचमार्क आहे. आलं का लक्षात, समजतंय का. आता हे कशावरनं आलं, प्रिव्हियस इयर फिगरवरनं आलं, बरोबर. आता ह्या 1.10 करोड पैकी 30 lakhs मला फर्स्ट क्वार्टरला झालाय, बरोबर. आता माझ्यासाठी बेंचमार्क काय झाला इयर टू डेट मुळे, की उरलेल्या दिवसात मला किमान 80 lakhsचा धंदा करायचा आहे स्टँडर्ड मेंटेन करण्यासाठी, बरोबर. म्हणजे करंट इयर टू डेट पण रिझल्ट झाले माझ्यासाठी ॲज अ बेंचमार्क. तिसरं बजेट ऑर फोरकास्ट ऑफ करंट पिरियड. बघा आता ह्या 1.10 CR साठी मी एक बजेट तयार केलंय, त्याच्यामध्ये मी एक्सपेंडिचर, सगळे मेंटेन करतोय तिथं, बरोबर. म्हणजे ह्या बजेटनुसार सुद्धा बेंचमार्क. आता माझ्यासाठी बेंचमार्क काय झालं, बजेट झालं, बजेटमधले खर्च आहेत तेवढे त्याच्या आत मला सगळं बसवायचंय, बरोबर. आता माझ्यासाठी बजेट झालं स्टँडर्ड, आणि सगळं ऍडजस्टेड फॉर चेंज इन सर्कमस्टान्सेस. बघा आता समजा हे मी केलेलं 1 जून रोजी, 1 जून 2024 रोजी,
बरोबर. पण आता चालू आहे ऑगस्ट 2024, बरोबर. काय झालं ह्या दरम्यान काय झालं, या दरम्यान आता पावसामुळे काय झालं, पूर आला सगळीकडे, बरोबर. आता जी पोझिशन मी 1 तारखेला ऍझ्युम केली होती ती पोझिशन ऑगस्टमध्ये असणार आहे का? नाही, बरोबर. आता मला ऑगस्टला काय करावं लागेल, ही पोझिशन करायची रिवाईज आणि बेंचमार्क रिवाईज करून टाकायचा. आलं का लक्षात? समजतंय का नाही समजत आहे? समजत नसेल तर पटकन सांगायचंय. बघा, इन इंडस्ट्री और एन्व्हायरमेंट इन विच ऑपरेट. बघा, एखादा सर्कमस्टान्सेस बदलले तुम्हाला बेंचमार्क सुद्धा ऍडजस्ट करावं लागतील. सो बघा, बेंचमार्कसाठी 4 गोष्टी बघायच्यात. बेंचमार्कसाठी कोणता कोणता डेटा घेऊ शकतो आपण? प्रायर पिरियड रिझल्ट्स, करंट इयर टू डेटचे रिझल्ट्स, त्याच्यानंतर काय बजेट, आणि चौथी गोष्ट या तिन्हीची ऍडजस्टमेंट जर सर्कमस्टान्सेस बदलले तर. बघा, आता मटेरियलिटी इन्फ्लुएन्स करणारे फॅक्टर्स कोणते? बघा, तेच फॅक्टर्स आहेत, तेच आहेत. जर युजरचं एक्सपेक्टेशन अफेक्ट होत असेल तर मटेरियलिटी बदलणार आहे, बरोबर. त्यानंतर जर लॉनं मला डिस्क्लोजर सांगितले असतील, इंडस्ट्रीमध्ये काही डिस्क्लोजर चालू असतील, म्हणजे लॉ सांगतो त्यापेक्षा वेगळे काही डिस्क्लोजर्स इंडस्ट्री देते, म्हणजे काय? समजा लॉ मला सांगतो तेवढे डिस्क्लोजर्स मी दिले, प्लस माझ्या कापड इंडस्ट्रीमध्ये काय सांगितलं जातं की बाबा माझी गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी किती % ग्रोथ झाली, हेच मला सांगितलं जातं. आता काय, ही डिस्क्लोजर पूर्ण इंडस्ट्री देते, म्हणजे जर पूर्ण इंडस्ट्री देते तर मला ही इंडस्ट्रीचे गाईडलाईन्स फॉलो केले पाहिजेत, बरोबर का. मग लॉ सोबत अजून इंडस्ट्री काय वेगळे डिस्क्लोजर देत असेल तर ते सुद्धा माझ्यासाठी मटेरियल झाले, बरोबर का. त्यानंतर अटेन्शन इज फोकस्ड ऑन पर्टिक्युलर ॲस्पेक्ट्स ऑफ बिझनेस सेपरेटली डिस्क्लोज, एक्झाम्पल न्यूली अक्वायर्ड बिझनेस. बघा, समजा माझ्या व्यवसायानं कुठला नवीन बिझनेस अक्वायर केला तर त्या वर्षीसाठी मला ते मटेरियल झालं, बरोबर का. कारण चेंज खूप मोठा आहे, म्हणजे त्याला महत्व आहे. समजा एखादं युनिट मी बंद केलं तर ते वर्ष सुद्धा माझं महत्वाचं आहे बंद करण्याचं, का? कारण मेजर इव्हेंट झालाय. आलं का लक्षात? बघा, मटेरियलिटी कॅन बी रिवाइज्ड ॲज ऑडिट प्रोग्रेस, का? कारण मटेरियलिटी प्लॅनिंग मध्ये वापरतो, प्लॅनिंग सुद्धा कंटिन्युअस आहे, सो मटेरियलिटी सुद्धा कंटिन्युअसली रिवाइज होऊ शकते. वेन डिझायर्ड रिझल्ट्स अँड ऑब्टेन रिझल्ट्स डिफर सिग्निफिकंटली वेदर ऑडिटर्स नीड्स टू डू सो. बघा, म्हणजे काय, माझ्या एक्सपेक्टेशन प्रमाणे मला जर आउटपुट मिळालं नाही तर मटेरियलिटी मला रिवाइज करायची गरज आहे, बरोबर आहे का? चुकतंय माझं सांगा. बघा, थोडक्यात काय आहे, मी काय म्हणालो, बाबा 10% ऑन एन ॲव्हरेज प्रॉफिट मेंटेन होतो, पण मी त्याला बँड लावला 5% टू 15%चा, बरोबर. ही झाली माझी परफॉर्मन्स मटेरियलिटी, बरोबर. पण माझा जर इंडस्ट्रीचा तुम्ही ट्रेंड बघितला, हा इंडस्ट्रीचा ट्रेंड आहे, बरोबर. पण माझ्या बिझनेसचा ट्रेंड जर तुम्ही बघितला तर माझा प्रॉफिट रेंज होतोय 1% टू 20%, बरोबर. म्हणजे आता इंडस्ट्रीसाठी मटेरियलिटी वेगळी, माझ्यासाठी मटेरियलिटी झाली वेगळी, बरोबर का नाही झाली वेगळी? इंडस्ट्रीची मटेरियलिटी 5 ते 15%, माझी 1% ते 20%. बघा, आता मला काय गरज आहे, मला लक्षात आलं की एंटिटी वेगळ्या ठिकाणी चालली आहे, इंडस्ट्री वेगळ्या ठिकाणी चालली आहे, म्हणल्यावर आता मी ही मटेरियलिटी रिवाइज करणार, इंडस्ट्रीसाठी ही ठेवणार आणि माझ्यासाठी ही ठेवणार. समजलं का? कारण मला डिझायर्ड रिझल्ट होता तेव्हा मला मिळाला नाही, बरोबर का. मी काय म्हणालो, या डेटामध्ये 10 गोष्टी चुकीच्या सापडतील, पण जर 20 सापडल्या आता माझी मटेरियलिटी बदलणार. जर 10 गोष्टी चुकीच्या ठरतील आणि त्यातल्या 5च सापडल्या मला, तर चांगलं आहे, मला बदलायची गरज नाही, कारण मी शक्यतो ओव्हरच एस्टिमेट करून चुका बघतोय. पण जर मी 10 चुका येतील असं एक्सपेक्ट केलं होतं आणि आल्या 20, तर आता काय होतंय, हे काय होतंय, अंडर एस्टिमेट करणं. बघा, अंडर एस्टिमेट कुणालाही आपण करू नये, सृष्टीचा नियम आहे.
बरोबर का? मग आपल्या चुकांना पण आपण अंडर एस्टिमेट करून उपयोगाचं नाही आहे, चुकांना पण अंडर एस्टिमेट नाही करायचं एंटिटीच्या, लगेच मटेरियलिटी रिवाईज करून टाकायची. बघा आता डॉक्युमेंट करायचे. एवढं सगळं झालं, एंडला काय करतो आपण, प्रत्येक एसेच्या एंडला आपण डॉक्युमेंटेशन करतो. डॉक्युमेंट करतो म्हणजे काय, लिहून ठेवायचं, रेकॉर्ड ठेवायचं. काय, मटेरियलिटी लिहून ठेवायची. बाबा सेलला किती वापरली, परचेसला किती वापरली, प्रॉफिटला किती ठेवलं. बाबा सेलला आपण लेट्स से 10 करोड ठेवलेलं. बाबा 10 करोडची परफॉर्मन्स मटेरियलिटी काय ठेवलेली, 5 करोड टू 15 करोड ठेवलेली. परचेसला लेट्स से 10% ग्रोथ ठेवलेली, त्याला 8% टू माझा 20% ठेवलेली. आणि प्रॉफिटला 10%, त्याला परफॉर्मन्स ठेवलेला 5% टू 15% मटेरियलिटी ठेवलेली. हे मी लिहून ठेवलं की आम्ही असं असं डोक्यात धरून ऑडिट केले. त्यानंतर मटेरियलिटी फॉर पर्टिक्युलर क्लास ऑफ ट्रान्झॅक्शन म्हणजे हेच, सेलला किती, परचेसला किती, प्रॉफिटला किती, वेगवेगळं करून लिहिलं. आणि परफॉर्मन्स मटेरियलिटी, बघा ही मटेरियलिटी पण डॉक्युमेंट केली, परफॉर्मन्स पण, बेंचमार्क पण केला आणि परफॉर्मन्स मटेरियलिटी सुद्धा डॉक्युमेंट केली. आणि वरती काही चेंज केला ह्या तिन्हीमध्ये आपण, तर तो सुद्धा मला डॉक्युमेंटेशन करून ठेवायचं आहे. क्लिअर झालेलं आहे का? नक्की. जायचं पुढं, चला. आता एक छोटूसा पॉइंट येतो, स्टार मार्क MCQ साठी. मटेरियलिटी आणि ऑडिट रिस्क मध्ये काय रिलेशन आहे? बघा हे ह्या प्रश्नाचं उत्तर देतं की ऑडिट रिस्कच्या चॅप्टरमध्ये मटेरियलिटीचा एसे का दिलाय, प्लॅनिंगमध्ये का नाही दिला, या धड्यात का दिला, ह्याचं उत्तर हा पॉइंट आपल्याला देतो. बघा बघा हे दोन्हीही कन्सिडर करतो आपण थ्रू आउट द ऑडिट, बरोबर का? ऑडिट रिस्क पण आपण कंटिन्युअसली असेस करत असतो. बघा मी मागच्या सेशनमध्ये सांगितलेलं की रिस्क आपण बदलू शकतो, लोला हाय करू शकतो, हायला लो करू शकतो. आणि मटेरियलिटी सुद्धा रिवाईज करू शकतो कधी कधी रॉम शोधताना, बरोबर. फर्दर आता पुढच्या ऑडिट प्रोसिजर्स काय करायचे, आता समजा आज मला नवीन गोष्ट सापडली, तर पुढचे पॉईंट्स कसे आपण कव्हर करणार आहे, पुढे वाटचाल कशी करायची ऑडिटची हे ठरवताना. त्यानंतर जे मिसस्टेटमेंट्स आहेत त्या मिसस्टेटमेंट्सचा इव्हॅल्युएट करताना, बरोबर का? जर जास्त मिसस्टेटमेंट्स सापडले तर आधी मी ज्याला लो रिस्क म्हणत होतो त्याला मी आता हाय रिस्क म्हणून केलं, बरोबर. तशीच मी मटेरियलिटी सुद्धा बदललेली आहे. बघा आता महत्वाचा पॉइंट समजून घेण्यासाठी, देयर इज अन इनव्हर्स रिलेशनशिप, इनव्हर्स बिटवीन मटेरियलिटी अँड ऑडिट रिस्क. म्हणजे काय, मटेरियलिटी जर हाय असेल तर ऑडिट रिस्क लो असते, तरच इनव्हर्स आहे, बरोबर का? सेम मटेरियलिटी लो असेल तर ऑडिट रिस्क जास्त असते. का सांगतो तुम्हाला, ज्या गोष्टीचं महत्व जास्त आहे ती गोष्ट मी थरो चेक करतो. मी थरो चेकिंग केल्यामुळं माझी डिटेक्शन रिस्क कमी होते. डिटेक्शन रिस्क काय आहे, द रिस्क ऑफ नॉन डिटेक्शन, की एखादी चूक माझ्याकडनं डिटेक्ट होणार नाही, ही रिस्क कमी होते. का? कारण ज्याचं महत्व जास्त आहे तिथं मी लक्ष जास्त देतो, लक्ष जास्त दिलं की चुका जास्त सापडतात, चुका जास्त सापडल्या की माझी रिस्क लो होते, बरोबर का? त्यामुळे मटेरियलिटी जास्त असेल तर ऑडिट रिस्क कमी असते. व्हाईस वर्सा बघू, जिथं मटेरियलिटी कमी असते म्हणजे ती गोष्ट आपल्यासाठी जास्त महत्वाची नाहीये. जी माझ्यासाठी गोष्ट महत्वाची नाहीये ती गोष्ट मी डिटेलमध्ये चेक करत नाही. आणि जर डिटेलमध्ये चेक करत नसेल तर डिटेक्शनची रिस्क वाढते. डिटेक्शनची रिस्क वाढली की ओव्हरऑल ऑडिट रिस्क सुद्धा माझी वाढते. आलं का लक्षात? आले लक्षात? मटेरियलिटी कमी, रिस्क जास्त, मटेरियलिटी जास्त, रिस्क कमी आहे. ओके, डन, डस्टेड आहे. वाईस वर्सा. एक्झाम्पल बघा, रिस्क दॅट अकाउंट बॅलन्स ऑफ एक्स्ट्रीमली लार्ज अमाउंट हॅज लो चान्स ऑफ बिंग मिसस्टेटेड ॲज कम्पेअर्ड टू दॅट ऑफ अ स्मॉल अमाउंट. बघा एखादा लेजर आहे, डेटर नंबर ए 50 लाखाचा आहे हा, आणि डेटर नंबर बी 50,000चा आहे. माझं लक्ष पहिल्यांदा कोणाकडे जाणार? 50 लाखाकडे, बरोबर.
आता माझं लक्ष 50 लाखाकडे जाणार, तसंच मॅनेजमेंटचं सुद्धा लक्ष 50 लाखाकडे जाणार. म्हणजे मॅनेजमेंट सुद्धा रेकॉर्ड करताना 4-5 वेळा बघून रेकॉर्ड करणार की हा डेटर 50 लाखाचाच आहे ना बाबा, कारण त्यांनाही माहिती आहे की ऑडिटर पहिल्यांदा हेच बघणार आहे. म्हणजे मॅनेजमेंटचं पण लक्ष जास्त इथं असणार आहे, माझंही लक्ष इथं असणार आहे. म्हणजे ह्याची मटेरियलिटी जास्त आहे, म्हणजे इथं चुका सापडण्याची रिस्क काय आली, कमी झाली माझी, की मी चुका शोधू शकणार नाही ही रिस्क कमी झाली. का, कारण मी घुसून घुसून या डेटरचं प्रत्येक बिल प्रत्येक ट्रान्झॅक्शन चेक करणार. तेच मी 50,000चं करत बसणार आहे का? मी काय म्हणणार, जाऊ दे बाबा, एवढ्या 50,000ला कुठं बघत बसतो. मग या 50,000मध्ये त्यामुळे चान्स जास्त राहतो की काहीतरी चूक असेल पण ती मला सापडणार नाही. आलं का लक्षात? विथ एक्झाम्पल. ओके, टर्न अंडरस्टँड. तर असा हा एसे आहे, एसे 320 मटेरियलिटी. 5 मिनिटाचा ब्रेक घेऊयात आणि लास्ट एसेकडे आपण वळणार आहोत. ओके ओके, चला पुढचा एसे घेऊयात आपण. लास्ट एसे फॉर दिस टॉपिक, एसे 330. ओके, ऑडिटर्स रिस्पॉन्स टू असेस्ड रिस्क. बघा, मी एसे 315 मध्ये रॉम असेस केलं, एसे 320 मध्ये मी मटेरियलिटी ठरवली. आता मला रिस्क समोर आल्या, बरोबर आहे का? रॉम असेस करून मला रिस्क मिळाल्या. आता त्या रिस्कला रिस्पॉन्स कसा करायचा? रिस्क आल्या, आता पुढे हातात काय करायचं? हातात आलेल्या रिस्क आता पुढे काय करायचं बघूया. एसे 330 says that auditor shall design and implement overall responses to address assessed ROM. बघा, ज्या रॉम आपण असेस केलेल्या आहेत, रॉमच्या बाजूला काढल्या, रिस्क ज्या चुका मी बाजूला काढल्यात, त्या चुकांना आता मला ऍड्रेस करायचं. म्हणजे काय, त्या चुकांवरती आता डिसिजन घ्यायचा आहे मला, की ओके म्हणायचं का नॉट ओके. तर त्यासाठी मला काय करायचंय, प्रत्येक रिस्कला आता रिस्पॉन्स करायचा आहे मला. म्हणजे काय, मिळालेल्या चुकांना रिस्पॉन्स करायचा आहे. ऑडिटर टू डिझाईन अँड परफॉर्म फर्दर ऑडिट प्रोसिजर्स. बघा, मागच्या सेशनमध्ये आपण, मागच्या व्हिडिओमध्ये किंवा मागच्या सेशनमध्ये आपण बघितलेले आहे बघा, फर्दर ऑडिट प्रोसिजर्स बघितल्या होत्या का? बघा, आता चार्टमध्ये केल्या, त्याचा अर्थ बघितल्या होत्या. या फर्दर ऑडिट प्रोसिजर्स बद्दल आता आपण जाणून घेणार आहोत. बघा, आता मला फर्दर ऑडिट प्रोसिजर्स सुद्धा डिझाईन करायचे आहेत. बघा, आता फर्दर ऑडिट प्रोसिजर्स कशावर डिपेंड आहे? तर रॉम वरती. जिथं रिस्क जास्त तिथं पुढच्या प्रोसिजर जास्त, जिथं रिस्क कमी तिथं प्रोसिजर्स कमी राहणार आहेत. बरोबर आहेत का? चला बघा, आता मला काय बघायचंय, फर्दर ऑडिट प्रोसिजर्स डिझाईन करताना मला काय बघायचंय? रिझन्स फॉर रॉम इन्क्लुडिंग लाईकलीहुड आणि रिस्क असेसमेंट टेक्स इंटू अकाउंट रिलेव्हंट कंट्रोल. बघा, लाईकलीहुड ऑफ मिसस्टेटमेंट, जर जास्ती मिसस्टेटमेंट येत असतील तर मी रिस्क हाय म्हणून असेस करणार आहे. बरोबर, आणि सोबतचा कंट्रोल पण मी लक्षात घेणार आहे. जर कंट्रोल स्ट्रॉंग असेल तर माझ्या फर्दर प्रोसिजर्स कमी लावणार आहे, कंट्रोल वीक असेल तर रिलाय नाही करणार, पुढच्या प्रोसिजर्स मी जास्त लावणार आहे. बघा, ऑब्टेन मोर परस्युएसिव्ह एव्हिडन्स रादर दॅन हायर द हायर ऑडिटर्स रॉम. बघा, परस्युएसिव्ह, आता हा शब्द सापडला, परस्युएसिव्ह म्हणजे काय? कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे काय? तुमचा जो एव्हिडन्स आहे तो रिस्कचे सगळे ऍस्पेक्ट्स कव्हर करणारा पाहिजे, कम्प्लीट एव्हिडन्स पाहिजे. म्हणजे काय, तो एव्हिडन्स तुम्ही कुठूनही चेक करा, तुम्हाला चूक सापडणारच, किंवा नाही सापडली तर नाहीच सापडणार. ओके, आले का? कॉन्क्रीट एव्हिडन्स मी म्हणेन, कॉन्क्रीट एव्हिडन्स. आणि किती एव्हिडन्स गोळा करायचा? जेवढी मला रिस्क वाटते त्याच्यापेक्षा जास्त एव्हिडन्स गोळा करायचा. बरोबर का? आपण काय म्हणतो, मला एखाद्या ट्रिपला जायचंय, तर ट्रिपचं बजेट जर 5,000 रुपये असेल तर मी सोबत 10,000 रुपये ठेवतो. का? सेफ्टी. सेम, तुम्हाला वाटतंय रिस्क कमी होते एव्हिडन्सनी, तरी सुद्धा थोडा जास्ती अजून गोळा करून ठेवा, म्हणजे पक्की खात्री होईल. अलग लक्षात? सिंपल आहे का? काही जड आहे का ह्याच्यात? नाही. बघा, फर्दर ऑडिट प्रोसिजर्स कोणत्या कोणत्या आहेत? बघा, फर्दर ऑडिट प्रोसिजर्स कोणत्या आहेत? टेस्ट ऑफ कंट्रोल्स, हे तर सांगितलंय मी, झालेले टेस्ट ऑफ कंट्रोल आपल्याकडून एक्सटेंड पण चेक करून झालाय. बरोबर आहे काय? बाय हुम दे आर अप्लाइड, हाऊ दे आर अप्लाइड. बरोबर का? आणि हाऊ दे आर टेस्टेड. बरोबर का? टेस्टिंग ऑफ कंट्रोल्स पण आपण केलेलं आहे. बघा, अँड हाऊ फार द कंट्रोल इज एबल टू प्रिव्हेंट or करेक्ट द रिस्क ऑफ मटेरियल मिसस्टेटमेंट. बघा, पॉईंट आठवला, मार्क मिळाले. आणि सबस्टॅन्टिव्ह प्रोसिजर्स. आता या सबस्टॅन्टिव्ह प्रोसिजर्समध्ये आपण काय काय येतं ते बघणार आहे.
टेस्ट ऑफ डिटेल्समध्ये वाउचिंग, व्हेरिफिकेशन आणि सबस्टँटिव्ह एनालिटिकल प्रोसेस. आता प्रत्येकाचा अर्थ आपण हळूहळू करत समजून घेणार आहे. बघा टेस्ट ऑफ कंट्रोल्स. बघा टेस्ट ऑफ कंट्रोल डिझाईन करायच्या केव्हा, when auditor's assessment of ROM includes expectations that control are operating effectively, that auditor relies on operating effectiveness or substantive procedures alone cannot provide SAI at assertion level. बघा मी सांगतो तुम्हाला. बघा मी कंट्रोल टेस्ट का करतोय, कारण मला त्याच्यावरती विश्वास ठेवायचा आहे, बरोबर का. जर मला विश्वास ठेवायचाच नाहीये तर मी कंट्रोल चेक करीन का, डायरेक्ट पुढे जाईन ना, बरोबर का. लक्षात घ्या, एखाद्याची परीक्षा आपण का बघतो, त्याच्यावर विश्वास ठेवायचा असतो, आपली इच्छा असते विश्वास ठेवायची, म्हणून आपण परीक्षा घेतो एखाद्या माणसाची, बरोबर का. आता ज्या माणसावर मला विश्वासच ठेवायचा नाहीये, बरोबर आहे का, जर मला एखाद्या माणसावर विश्वास ठेवायचाच नसेल तर त्यानं दिलेली प्रत्येक गोष्ट मी चेक करणार, बरोबर का. आलं का लक्षात. सिंपल आहे, मला विश्वास ठेवायची इच्छा आहे म्हणून मी टेस्ट करतोय. आलं का लक्षात. सेम ऑडिटरचे, ऑडिटर टेस्ट ऑफ कंट्रोल का डिझाईन करतो, का डिझाईन करतो सांगा बरं. कारण मला विश्वास ठेवायचा आहे त्याच्यावर. मला वाटतंय काय, मला असा विश्वास आहे की कंट्रोल चांगले चालतील. मला जर विश्वास असेल की फिंगरप्रिंट चांगलं चालेल तर मी टेस्ट करून बघणार ना. जर मला असं विश्वासच आहे की फिंगरप्रिंट चालणारच नाही तर मी फिंगरप्रिंट लावीन का माझ्या फोनला, नाही. दॅट्स युअर आन्सर. अँड सबस्टँटिव्ह प्रोसिजर्स अलोन कॅन नॉट प्रोव्हाइड SAI ॲट असर्शन लेवल. का, कारण जेव्हा आपण ऑडिट करतो तेव्हा आपल्याला सगळ्या प्रोसिजर्स करायला लागतात, रिस्क असेसमेंट सुद्धा कराव्या लागतात आणि फर्दर मधल्या तुम्हाला टेस्ट ऑफ कंट्रोल्स प्लस टेस्ट ऑफ डिटेल्स अशा या सगळ्या, म्हणजे या सगळ्या प्रोसिजर्स तुम्हाला कराव्या लागतात, कम्प्लीट ऑडिट प्रोसिजर्स फॉलो कराव्या लागतात. त्यामुळे फक्त सबस्टँटिव्ह प्रोसिजर्स या आपल्याला एव्हिडन्स देऊ शकत नाहीत, आपल्याला टेस्ट ऑफ कंट्रोल सुद्धा करावं लागतं, म्हणून आपण टेस्ट ऑफ कंट्रोल्स परफॉर्म करतो. बघा दोन गोष्टी, ऑडिटर टेंड्स टू रिलाय ऑन कंट्रोल, ऑडिटरला कंट्रोलवरती रिलाय करायचे, आणि सबस्टँटिव्ह प्रोसिजर्स अलोन कॅन नॉट प्रोव्हाइड एव्हिडन्स, त्यामुळे आपण टेस्ट ऑफ कंट्रोल्सला ऑप्ट करतो. बघा नेचर अँड एक्सटेंट ऑफ टेस्ट ऑफ कंट्रोल्स. बाबा किती वेळ मी टेस्ट ऑफ कंट्रोल्स करायचंय, हे माझा झालेला आहे पॉईंट, बरोबर का. हे मी कसं ठरवणार, ते ठरवताना मी काय बघणार, कंट्रोलमध्ये हाऊ द कंट्रोल्स आर अप्लाइड, कंट्रोल्स कसे अप्लाय केले गेलेले बघितलंय, मी सांगितलंय. कन्सिस्टन्सी विथ विच दे वेअर अप्लाइड हे ऑलरेडी सांगून झालेले. अँड बाय हुम दे वेअर अप्लाइड झाले का नाही सांगून आधी, सेम टेस्ट ऑफ कंट्रोलमध्ये. बघा अँड डिटरमाइन वेदर कंट्रोल्स टू बी टेस्टेड डिपेंड ऑन अदर इनडायरेक्ट कंट्रोल्स, हा एक पॉईंट आहे. आता ना प्रत्येक कंट्रोल सोबत एक इनडायरेक्ट कंट्रोल असतो. इनडायरेक्ट कंट्रोल आता आपल्या केसमध्ये काय आहे, पासवर्ड. डायरेक्ट कंट्रोल काय होता, फिंगरप्रिंट. इनडायरेक्ट कंट्रोल्स म्हणजे काय, जर डायरेक्ट कंट्रोलनं काम केलं नाही तर इनडायरेक्ट कंट्रोलचा वापर होतो. आलं का लक्षात, म्हणजे सपोर्ट करतात ते. इन केस डायरेक्ट कंट्रोल फेल गेला तर इनडायरेक्ट कंट्रोलचा वापर करतो आपण. बघा फिंगरप्रिंटचे 5 अटेम्प्ट, जर फिंगरप्रिंट डिटेक्ट झालं नाही तर 6व्या अटेम्प्टला आपल्याला पासवर्ड टाकावा लागतो, बरोबर आहे का चुकीचं आहे. युअर पासवर्ड इज युअर इनडायरेक्ट कंट्रोल, सिंपल आहे. आलं का लक्षात. मग जर बघा मला जर माझा इनडायरेक्ट कंट्रोल स्ट्रॉंग असेल तर बाय डिफॉल्ट डायरेक्ट कंट्रोल सुद्धा स्ट्रॉंग झाला, बरोबर का. का, कारण इन केस फिंगरप्रिंट फेल गेलं तर पासवर्ड माझा स्ट्रॉंग आहे, म्हणजे डायरेक्ट कंट्रोल फेल जरी गेला तरी इनडायरेक्ट मला वाचवू शकतो, त्यामुळे इनडायरेक्ट कंट्रोल सुद्धा माझा स्ट्रॉंग पाहिजे. बघा जर इनडायरेक्ट कंट्रोल सुद्धा आधी मी इनडायरेक्ट कंट्रोल टेस्ट केला तर मला डायरेक्ट कंट्रोल बद्दल कॉन्फिडन्स येतो. काय येतो, कारण इन केस तो जरी फेल गेला तरी इनडायरेक्ट कंट्रोल मला वाचवायला असतो. आलं का लक्षात का नाही आलेलं लक्षात. बघा वेन मोर कॉम्प्रिहेन्सिव्ह एव्हिडन्स, कॉम्प्रिहेन्सिव्ह परसेसिव्ह म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे काय, कव्हरिंग ऑल एरियाज. मोर परसेसिव्ह ऑडिट एव्हिडन्स इज नीडेड, इट मे बी अप्रोप्रिएट टू इन्क्रीज द टेस्ट ऑफ कंट्रोल ॲज वेल एज डिग्री ऑफ रिलायन्स ऑन कंट्रोल. बघा मी काय म्हणलं, आपल्याला जर श्युरिटी हवी असेल तर नॉर्मलपेक्षा थोडा जास्त एव्हिडन्स गोळा करायचा. मग जास्त एव्हिडन्स गोळा करण्यासाठी मला जास्त टेस्टिंग केलं पाहिजे, बरोबर आहे का. आणि जेवढं जास्त टेस्टिंग करेन तेवढा जास्त विश्वास वाढणार आहे माझा, बरोबर का. जर सगळीकडे योग्य रिझल्ट आले तर माझा विश्वास वाढत 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 जाणार आहे. बघा
डिटरमाइनिंग एक्सटेंट ऑफ टेस्ट ऑफ कंट्रोल्स. बघा आता मला बघायचं आहे की टेस्टिंग मी किती वेळ करायचं, टेस्टिंग किती वेळा करायचे हे ठरवणार आहे मी, बरोबर का. टेस्टिंग किती वेळा करायचं हे कसं ठरवायचं, त्यासाठी मला बघायचं फ्रिक्वेन्सी ऑफ परफॉर्मन्स ऑफ कंट्रोल. बाबा जो ओरिजिनल कंट्रोल आहे तो किती वेळा परफॉर्मन्स चांगला देतोय, बरोबर. जर फिंगरप्रिंट माझी प्रत्येक वेळी योग्य परफॉर्मन्स देत असेल तर मी कमी टेस्टिंग करणार आणि डायरेक्ट रिलायन्स डेव्हलप करणार, बरोबर का. जर फिंगरप्रिंट मी 5 वेळा लावली, 5 वेळेला माझी फिंगरप्रिंट बरोबर लागली तर आता मी काय म्हणणार, ह्याच्या पुढे टेस्ट करायची गरज नाही. पण जर 5 पैकी एकदा जरी चुकीचा रिझल्ट दिला तर मी पुन्हा 7-8 वेळा चेकिंग करून बघणार, का तर मला विश्वास ठेवायचा आहे त्याच्यावर म्हणून. लेंथ ऑफ द टाइम दॅट ऑडिटर इज रिलाइंग ऑन कंट्रोल्स. बघा म्हणजे ड्युरिंग ऑडिट तुम्ही किती वेळ त्याच्यावरती रिलाय करताय. जर थ्रू आउट द ऑडिट रिलाय करत असेल तुम्हाला थ्रू आउट द ऑडिट टेस्टिंग केलं पाहिजे. जर सुरुवातीलाच फक्त रिलाय करणार असेल तर सुरुवातीला टेस्टिंग करून मोकळं व्हायचं. बघा एक्सपेक्टेड रेट ऑफ डेव्हिएशन फ्रॉम कंट्रोल म्हणजे काय, कंट्रोल रिस्क. जर कंट्रोल रिस्क हाय असेल तर जास्त चेकिंग करायचं, कंट्रोल रिस्क लो असेल तर कमी चेकिंग करून लगेच रिलायन्स डेव्हलप होणार, बरोबर का. आता कंट्रोल रिस्क म्हणजे काय विचारू नका, अशी रिस्क जी कंट्रोल पीडीसी करू शकणार नाही ती रिस्क म्हणजे कंट्रोल रिस्क. आणि पीडीसी न करणं दॅट इज द वर्स्ट पार्ट. रिलेव्हन्स अँड रिलायबिलिटी ऑफ ऑडिट एव्हिडन्स रिगार्डिंग ऑपरेटिंग इफेक्टिव्हनेस ऑफ कंट्रोल ॲट असोसिएट लेवल. बघा म्हणजे त्या कंट्रोलमधून मिळणारा एव्हिडन्स किती महत्वाचा आहे. जर मिळणारा एव्हिडन्स आपल्या दृष्टीने जास्त महत्वाचा असेल तर जास्त चेकिंग करा, कमी महत्वाचं असेल तर कमी चेकिंग करा, पण चेकिंग करावं लागतं, अवॉइड करू शकत नाही आपण. बघा एक्सटेंड टू विच ऑडिट एव्हिडन्स इज ऑब्टेन्ड फ्रॉम टेस्ट ऑफ अदर कंट्रोल्स रिलेटेड टू असोसिएशन. बघा म्हणजे इनडायरेक्ट कंट्रोल कडून तुम्हाला जर चांगला रिस्पॉन्स मिळाला तर डायरेक्ट कंट्रोल जास्त चेक करायची गरज नाही. जर इनडायरेक्ट कंट्रोल गुड असतील तर डायरेक्ट कंट्रोल सुद्धा शक्यता असते की गुडच असणार आहे. पण जर इनडायरेक्ट कंट्रोलच इनइफेक्टिव्ह असतील तर डायरेक्ट कंट्रोलचा पण तेवढा काही उपयोग राहत नाही, तिथं पण चेकिंग तुम्हाला जास्त ठेवावं लागतं. ओके. टायमिंग. आता टेस्ट कधी घेऊ शकतो आपण, आपल्यावर आहे, बरोबर आहे का. ऍट अ पॉइंट म्हणजे काय, जर सुरुवातीलाच घेणार असू तर सुरुवातीला टेस्ट करून मोकळं व्हायचं, किंवा एंडला घेणार असू तर एंडला टेस्ट करून मोकळं व्हायचं. पण जर थ्रू आउट द ऑडिट मी रोज फिंगरप्रिंट लावणार असेल फोनला तर मला रोज चेकिंग केलं पाहिजे की बसतंय का नाही बसतंय का. आणि जेवढा वेळ तुम्ही वापरता तेवढा वेळ चेकिंग करायचं का, कारण इनहेरंट लिमिटेशन आहे की रिलेव्हन्स ऑफ इन्फॉर्मेशन डिकेज ओव्हर टाइम, बरोबर आहे का. ती माहिती जेवढी जुनी होईल तेवढी ती इरिलेव्हंट होत जाते. बघा म्हणजे मी थ्रू आउट रिलाय करणार असेल तर थ्रू आउट टेस्ट करा, ऍट अ पॉइंट रिलाय करणार असेल पर्टिक्युलर पॉइंटला त्याला टेस्ट तेवढ्या पॉईंटवरती टेस्ट करा आणि मोकळा हो. इव्हॅल्युएटिंग ऑपरेटिंग इफेक्टिव्हनेस ऑफ कंट्रोल्स. बघा मटेरियल डिटेक्टेड बाय ऑडिटर्स प्रोसिजर इज अ स्ट्रॉंग इंडिकेटर ऑफ डेफिशियन्सी ऑफ कंट्रोल्स. बघा जर मटेरियल मिसस्टेटमेंट हे कंट्रोलनं डिटेक्ट केलं तर चांगलं आहे, जिथं कंट्रोल रिस्क कमी आहे. कंट्रोल स्वतःच डिटेक्ट करतोय हो, त्यामुळे रिस्क ऑलरेडी कमी आहे, बरोबर. पण ती कंट्रोलला सापडली नाही आणि मला सापडली चूक, तर ह्याचा अर्थ कंट्रोल गणलेला आहे. आलं का लक्षात, बरोबर आहे का. सिंपल आहे. बघा मी केलेली चूक ही माझ्या लक्षात आली तर चांगलं आहे, पण मी केलेली चूक जर वडिलांच्या लक्षात आली तर इथं वडील आपण आहोत. मी केलेली चूक म्हणजे एंटिटीने केलेली चूक जर मला सापडली याचा अर्थ एंटिटीचे कंट्रोल वीक आहेत, त्यामुळे तर तिसऱ्या कुठल्या तरी माणसाला सापडते ना. जर त्यांचे कंट्रोल स्ट्रॉंग असते तर त्यांना चूक सापडली असती. आलं का लक्षात. ओके चला. आता काय काय वेळेला काय होऊ शकतं, बघा काय काय वेळेला काय होऊ शकतं की समजा सगळे काय म्हणतो आपण ऑल थिंग्स बिईंग सेम, म्हणजे ज्यावेळी मी गेल्या वर्षी ऑडिट केलं होतं, गेल्या वर्षी पण ऑडिट मीच करतोय, ह्या वर्षी पण समजा मीच करतोय, आणि गेल्या वर्षी जर परिस्थितीत जास्त बदल नसेल तर मी गेल्या वेळेचीच एव्हिडन्स आणि गेल्या वेळेचीच रिस्क ह्या म्हणून घेऊ शकतो का, तर घेऊ शकतो, प्रोव्हाइडेड जास्त मेजर बदल झालेला नाही पाहिजे. बदल झाला की रिस्क बदलली, जर बदल झाला नसेल तर सेम रिस्क मी वापरू शकतो. बरोबर आहे का चुकीचं आहे सांगा मला. बघा
युझिंग ऑडिट एव्हिडन्स ऑब्टेन फ्रॉम प्रिव्हियस ऑडिट्स. गेल्या ऑडिटचा एव्हिडन्स मी वापरू शकतो का? तर हो. पण मला काय लक्षात ठेवायचंय की बाकीचे एलिमेंट्स सुद्धा कॉन्स्टंट आहेत का? बाकीचे एलिमेंट्स गेल्या वर्षी सारखेच आहेत का? जास्ती बदल नाही झालेला. ते रिस्क अरायझिंग फ्रॉम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कंट्रोल, वेदर मॅन्युअल कंट्रोल आहे का ऑटोमेटेड कंट्रोल आहे. जर ऑटोमेटेड कंट्रोल असेल तर काय, जोपर्यंत सॉफ्टवेअरला तुम्ही इनपुट बदलत नाही तोपर्यंत सॉफ्टवेअर आउटपुट बदलणार आहे का? नाही. त्यामध्ये सॉफ्टवेअरमध्येच तुमच्या कंट्रोल्स असतील. तर गेल्या वर्षी मी फिंगरप्रिंट लावली काय, ह्या वर्षी लावली काय, डिटेक्ट करणार आहे. बरोबर का? बरोबर आहे. पण जर मॅन्युअल कंट्रोल असेल, एखादा माणूस ठेवला असेल मी, तर साहजिक आहे माणसाची नियत आणि माणसाचा परफॉर्मन्स बदलत असतो. तर मॅन्युअल असेल तर तुम्हाला मागच्या वर्षीचा वापरून चालणार नाही. ऑटोमेटेड असेल तर मागच्या वर्षीचा वापरावा लागेल. हे वापरलं तरी चालतं, वापरावं लागेल नाही, आपल्याकडे ऑप्शन असतो. इफेक्टिव्हनेस ऑफ जनरल आयटी कंट्रोल्स. आयटी कंट्रोल जर इफेक्टिव्ह असतील तर गेल्या वर्षीचा तुम्ही आत्ता वापरू शकता. इफेक्टिव्ह नसतील तर सिस्टीम फॉल्टी आहे तुमची, तुम्हाला तर परत परत एकदा एव्हिडन्स हा जनरेट करावा लागणार आहे. Effectiveness of control and its application by the entity, including deviations noted in previous audit and personal change affecting control application. बघा थोडक्यात काय, गेल्या वर्षीच्या चुका जर सुधारल्या असतील, तर व्हेरी गुड, तुम्ही गेल्या वर्षीचा एव्हिडन्स परत वापरून काय उपयोग नाही, कारण चुका आता सुधारल्या. पण गेल्या वर्षीच्या चुका जर बदलल्या नसतील, त्यांनी करेक्ट केल्या नसतील, तर तोच एव्हिडन्स मी कॅरी करू शकतो. बरोबर का? जर माणसं बदलली नसतील, तीच माणसं असतील सगळी, तरी तुम्ही गेल्या वेळेचा एव्हिडन्स वापरू शकता. माणसं मात्र बदलली तर मात्र तुम्हाला नवीन एव्हिडन्स जनरेट करावा लागेल. का? कारण काहीतरी बदल झाला ऑर्गनायझेशनमध्ये. जिथं बदल नाही तिथं तुम्ही गेल्या वर्षीचं वापरू शकता. लॅक ऑफ चेंज इन कंट्रोल पजेसेस रिस्क ड्यू टू चेंजिंग सर्कमस्टान्सेस. बघा जर आता एक्झाम्पल घेऊ आपण, हातमाग होता आधी, हे कपडे तयार करायला हातावर कपडे तयार व्हायचे. बरोबर. आता काय झालं, मशीनवरती कपडे तयार व्हायला लागले. बरोबर. आता हे काय झालंय, सर्कमस्टान्सेस बदललेत. सर्कमस्टान्सेस बदलून सुद्धा जर मी चेंज आणत नसेल तर मात्र मला एव्हिडन्स जनरेट करावा लागणार. का? कारण रिस्क वाढते. माझा बिझनेस जर अजून मॅन्युअलच चालू असेल, बाकी सगळं गाव गेलं पुढं ऑटोमेटेड वापरून, तर माझा धंदा हळूहळू बंद पडणार आहे. मग ह्या केसमध्ये जुना एव्हिडन्स वापरून चालणार नाही. आता काय झालंय, परिस्थिती बदलली, काहीतरी बदल आहे. बघा, एकतर एंटिटी तरी बदलते, नाही तर परिस्थिती तरी बदलते. जर बदल झाला तर नाही वापरायचा, बदल नाही झाला तर वापरायचा. रॉम अँड एक्सटेंट ऑफ रिलायन्स ऑन कंट्रोल. बघा रिस्क वाढली तर नाही वापरायचा. बघा सगळं ऑल थिंग्स बिंग सेम, रिस्क सुद्धा गेल्यासारख्या या वर्षी पण सेम असतील, कंट्रोल सुद्धा सेम टू सेम असतील, काही बदल झाला नसेल तरच तुम्ही मागचा एव्हिडन्स पुढे वापरू शकता. काही जरी खुट्ट जरी बदल झाला तरी तुम्हाला एव्हिडन्स परत जनरेट करावा लागतो. आलंय का लक्षात? ह्याला मी स्टार मार्क करून ठेवणार आहे. आलंय का लक्षात नक्की? बघा आता हे सुद्धा आपलं बोलून झालेलं, हे सुद्धा आपलं डेव्हलप हे डिस्कस करून झालेलं आहे की जर काही डेव्हिएशन सापडली, डेफिशियन्सी सापडली, तर काय करायचं, मला स्पेसिफिक एन्क्वायरी करायची, त्याची स्पेसिफिकली त्या माणसाला पकडायचं. झालंय का नाही? बघा ऑडिटरला डिटरमाइन करायचे काय. बघा टेस्ट ऑफ कंट्रोल्स वरती मी रिलाय करू शकतो का? जर रिलाय करू शकतो तर ओके. ऍडिशनल काही टेस्ट घ्यायची गरज आहे का? जर काही गरज असेल तर ऍडिशनल टेस्ट घ्यायच्या. आणि पोटेन्शियल रॉम नीड टू बी ऍड्रेस्ड युझिंग सबस्टॅन्टिव्ह प्रोसिजर्स. बघा आता जर रिस्क हाय असतील तर मी म्हणलोय की सबस्टॅन्टिव्ह प्रोसिजर मी जास्त लावणार आहे. बरोबर का? मग मला बघायचं की टेस्ट ऑफ कंट्रोल्स, बाबा मी जी आतापर्यंत टेस्टिंग केलं ते आहे का सफिशियंट, अजून काही टेस्टिंग करायची गरज आहे का, आणि अशा कोणत्या रिस्क आहेत ज्याला मी जास्ती प्रोसिजर लावून ऑडिट करणार आहे, तेवढ्या रिस्क बाजूला काढायच्या आणि त्या रिस्कच्या स्पेसिफिक एन्क्वायरीज करायच्या. आलं का लक्षात? महत्वाच्या रिस्क बाजूला काढायच्या. थोडक्यात एवढंच जे मी आपण मागच्या सेशनमध्ये डिस्कस केलं. तर हे पण स्टार मार्क आहे. Irrespective of assessed ROM, auditor to perform substantive procedures for each material class of transaction, account balance and disclosure. बघा एसे मला काय सांगतो, तू काहीही कर, टेस्ट कंट्रोलर रिलाय करू नको, काय पण कर, तुला फर्दर प्रोसिजर मध्ये सबस्टॅन्टिव्ह प्रोसिजर्स लावायच्याच आहेत. बघा म्हणजे मला रॉम सुद्धा आहे, रिस्क असेसमेंट प्रोसिजर सुद्धा प्रत्येक वेळी अप्लाय करायची, टेस्ट ऑफ कंट्रोल सुद्धा प्रत्येक वेळी करायचं, आणि सबस्टॅन्टिव्ह प्रोसिजर सुद्धा प्रत्येक वेळी करायचं. जर माझं
मटेरियल मिसस्टेटमेंट असेल तर. मटेरियल असेल तर हे सगळं करायचं, इमटेरियल असेल तर तुम्ही रिस्क असेसमेंट किंवा टेस्ट ऑफ कंट्रोल्समध्ये सुद्धा थांबू शकता. पण जर मटेरियल असेल तर सगळ्या प्रोसिजर्स लावायच्या. त्यातल्या रिस्क असेसमेंट प्रोसिजर्स बघितल्या मी काय असतात. फर्दर ऑडिट प्रोसिजर्समध्ये सुद्धा टेस्ट ऑफ कंट्रोल्स बघितल्यात मी. इन्क्वायरी, ऑब्झर्वेशन, इन्स्पेक्शन, रिपरफॉर्मन्स हे बघितलंय मी. आता सबस्टॅन्टिव्ह प्रोसिजर्स म्हणजे काय, हे सबस्टॅन्टिव्ह क्या आहे, सबस्टॅन्टिव्ह ते आता आपण बघणार आहोत 1 मिनिटातच. हे बघा छोटूसच आहे बघा. ऑडिटर्स रॉंग असेसमेंट इज जजमेंटल अँड सो मे नॉट आयडेंटिफाय रॉंग. बघा आपण जजमेंटल आहे बरोबर, आपण असेस करणार म्हणजे जजमेंटल आहे. जिथं जजमेंट आहे तिथं काय पॉसिबिलिटी राहते की काही गोष्टी मी हे करू शकतो, इग्नोर होऊ शकतात. बरोबर आहे का. एरर्स अँड ओमिशन्स एक्सपेक्टेड, चूक भूल देणे घेणे. पण ती चूक भूल देणे घेणे इतकी पण मोठी नसावी की डिटेक्शन रिस्क हाय होऊन जाईल. इतकी रिस्क आहे की बॉम्ब सगळं, इतकं नाही. बरोबर का. एखाद दुसरं जाण्याची शक्यता तेवढंच ते माणूस आहे. देर आर इनहेरंट लिमिटेशन्स टू IC इन्क्लुडिंग मॅनेजमेंट ओव्हरराईड. आता इनहेरंट लिमिटेशन्स आपलं झालेलं आहे. ह्युमन इन्व्हॉल्वमेंट असते, मॅनेजमेंट ओव्हरराईड करू शकते कंट्रोल, स्मॉल बिझनेस कंट्रोल अफोर्ड करू शकत नाही. हे झालेलं आहे सांगून माझं, याच टॉपिकमध्ये झालेलं आहे. सो त्यामुळं एरर्स अँड ओमिशन्स एक्सपेक्टेड असतात. बघा मी जिथे जिथं स्टार मार्क केलेलं आहे तिथं तुम्ही ह्या नोट्सच्या प्रिंट काढून तिथं स्टार मार्क करून ठेवा. ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचंय. डिटेलमध्ये बघायचे म्हणजे काय, स्वतःला डिटेलमध्ये रिवाइज करायचे, सारखं ते पेपरात पडतंय. बघा आता सबस्टॅन्टिव्ह ॲनालिटिकल प्रोसिजर्स. सबस्टॅन्टिव्ह प्रोसिजर्स काय, इट इज अ इव्हॅल्युएशन. बघा आता ह्या सबस्टॅन्टिव्ह प्रोसिजर्सला आहे SA 520. SA 520 मध्ये आपण बघणार आहोत डिटेल. आता हे काय आहे, इट इज अ समरी. त्यामुळे समरी असल्यामुळे ती एवढ्याशा छोट्याशा एवढ्याशा पानामध्ये छोटूशा संपलेली आहे. आता आपल्याला अख्खा एसे बघायचा आहे 5-5 आणि 10 पानाचा. ओके, नंतर आता नेक्स्ट टॉपिकमध्ये लगेच बघायचं आहे. बघा व्हॉट इज अ ॲनालिटिकल प्रोसिजर. इट इज अन इव्हॅल्युएशन ऑफ फायनान्शियल इन्फॉर्मेशन थ्रू अनालिसिस ऑफ प्लॉजिबल रिलेशनशिप. प्लॉजिबल म्हणजे पॉसिबल रिलेशनशिप, प्लॉजिबल म्हणजे पॉसिबल रिलेशनशिप्स अमंग बोथ फायनान्शियल अँड नॉन फायनान्शियल डेटा. काय कळालं, काय घंटा नाही कळालं, मी सांगतो. मला काय बघायचंय, मला रिलेशनशिप शोधायचंय. कुठलं, 2 डेटांमधलं. कुठला डेटा, फायनान्शियल आणि नॉन फायनान्शियल डेटा. बरोबर का. थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, मला रिलेशनशिप काय शोधायचंय बघा, आणि पॉसिबल रिलेशनशिप. आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. सेल आहे माझा ₹1 लाख, 1 लाखाचा सेल आहे आणि माझे कस्टमर्स आहेत 1000. बरोबर. तर आता पर कस्टमर माझा सेल किती आहे, सेल पर कस्टमर ₹100 आहे का. बरोबर. हे मी काय केलं, हा फायनान्शियल डेटा आहे, हा नॉन फायनान्शियल डेटा आहे. ह्याच्यात का फायनान्स दिसते का तुम्हाला, नाही. हा फायनान्शियल आहे आणि हा नॉन फायनान्शियल आहे. बरोबर. ह्याचं मी रिलेशनशिप काढलं का. एक कस्टमरला ₹100 विकतो मी. बरोबर, ₹100 विकतो. आता प्रिव्हियस इयर आणि करंट इयरचं काय आहे, 2 लाख झाला सेल माझा. हा, आणि कस्टमर झाले माझे समजा 3 लाख, 3000. बरोबर. आता काय झालं, हा सेल झाला का तुमचा, किती झाला हा, ती हे करू, किती करू आपण हा सेल, समजा 2 लाखच ठेवू. 2 लाख सेल झाला आणि माझे कस्टमर तेवढेच आहेत समजा. आता काय झालं, पर कस्टमर माझा सेल किती झाला, 200 झाला का. बरोबर. आता मी काय केलं, हा फायनान्शियल डेटा, हा नॉन फायनान्शियल डेटा, ह्याचा वापर करून एक फिगर काढली आणि या दोघांमध्ये रिलेशनशिप डेव्हलप केलं. काय की प्रिव्हियस इयर टू करंट इयर 100% ग्रोथ झालेली आहे माझ्या पर कस्टमर रेव्हेन्यू मध्ये.
बरोबर का? आधी मी 100 रुपयाचं विकत होतो, आता 200 रुपयाचं विकतो. म्हणजे मी काय केलं, प्रेझेंट डेटा कडून आणि पास्ट डेटा मधला फायनान्शियल आणि नॉन फायनान्शियल एकत्र केला आणि त्यातनं एक रिलेशनशिप डेव्हलप केलं. दॅट इज अनालिटिकल प्रोसिजर. म्हणजे काय, फायनान्शियल नॉन फायनान्शियल डेटा एकत्र करायचा आणि त्यातलं रिलेशनशिप अनालाइज करायचं, काय काय रिलेशन असू शकतं का. जसं की काय, नेट प्रॉफिट आणि सेलचं रिलेशनशिप आहे, नेट प्रॉफिट रेशो, बरोबर आहे का? बघा, हेच रिलेशनशिप शोधायचं. म्हणजे काय, सबस्टॅन्टिव्ह अनालिटिकल प्रोसिजर. इट इज काय, इट इज अ इव्हॅल्युएशन ऑफ फायनान्शियल इन्फॉर्मेशन. बघा, ही फायनान्शियल इन्फॉर्मेशन इव्हॅल्युएट केली मी, ही 100 रुपीज टू 200 रुपीज, ह्या दोन्ही फायनान्शियल इन्फॉर्मेशन इव्हॅल्युएट केल्या. कशा, इस्टॅब्लिश केली रिलेशनशिप बिटवीन फायनान्शियल अँड नॉन फायनान्शियल डेटा. संपला विषय. बघा, इव्हॅल्युएशन ऑफ फायनान्शियल इन्फॉर्मेशन थ्रू इस्टॅब्लिशमेंट अनालिसिस ऑफ प्लॉजिबल रिलेशनशिप. प्लॉजिबल म्हणजे काय, प्रेझेंट प्लस पॉसिबल अमंग बोथ फायनान्शियल अँड नॉन फायनान्शियल डेटा. ओके, समजलेले, सोपं आहे. हे डिटेलमध्ये आपण नंतर बघणार आहोत 5 मिनिटात. बरोबर, 5 मिनिटाचा ब्रेक घेऊया. ओके, सो कळालं आहे सबस्टॅन्टिव्ह अनालिटिकल प्रोसिजर. सोपं आहे. आता हे आपण नेक्स्ट चॅप्टर्स मध्ये आपण हे डिटेलमध्ये बघणारच आहे. बघा, इट इज ऍप्लिकेबल टू लार्ज व्हॉल्यूम ऑफ डेटा दॅट टेंड टू बी प्रेडिक्टेबल ओव्हर टाइम. बघा, असा डेटा लार्ज व्हॉल्यूम, आता सेल कसा आहे, हा लार्ज व्हॉल्यूम ऑफ डेटा असतो. सेलचे भरपूर ट्रान्झॅक्शन असतात, पण आपण ते प्रेडिक्ट करू शकतो. कसे प्रेडिक्ट करू शकतो, इंडस्ट्रीचा ट्रेंड आहे बाबा, ऑन एन ॲव्हरेज 10% ग्रोथ असेल, तर आत्ता ₹1,00,000 झाला असेल तर साहजिक आहे पुढच्या वर्षी आपण प्रेडिक्ट करू शकतो की 1,10,000 ग्रोथ होऊ शकते माझी. बरोबर का? 1,10,000 माझा सेल होऊ शकतो, हे मी प्रेडिक्ट करू शकतो. जो डेटा प्रेडिक्ट करू शकतो तिथं आपण अनालिटिकल प्रोसिजर वापरू शकतो. सिंपल. स्टडी अँड इन्क्वायर अबाउट इनकन्सिस्टन्सीज विथ ट्रेंड अँड एक्सपेक्टेड इन्फॉर्मेशन. बघा, काय करायचं, मला समजा इंडस्ट्रीचा ट्रेंड आहे 10% ग्रोथ, म्हणजे गेल्या वर्षी ₹1,00,000 सेल असेल तर नेक्स्ट इयर 1,10,000 होणार आहे. बरोबर, पण तो झाला 1,25,000. आता ही काय आहे, इनकन्सिस्टन्सी आहे. ट्रेंड काय सांगतो, 10%, आलं काय 25%. आता ही काय, इनकन्सिस्टन्सी. जेव्हा इनकन्सिस्टन्सी सापडते, आतापर्यंत मी एवढंच बघितलंय, इनकन्सिस्टन्सी सापडली की स्पेसिफिक एन्क्वायरी करायची. आलं का लक्षात? म्हणजे रिलेशनशिप तुमचं एक्सपेक्ट पेक्षा जास्त वेगळा रिझल्ट आला तर एन्क्वायरी करून मोकळं व्हायचं. सो बघा, मी सबस्टॅन्टिव्ह प्रोसिजर किती वापरायच्या, लास्ट पॉइंट ऑफ द डे. मी सबस्टॅन्टिव्ह प्रोसिजर्स किती वापरायचा, हे कशावरनं ठरतं? बघा, ते काय ठरू शकतं. आता बघा, मी काय म्हणू शकतो की आता सबस्टॅन्टिव्ह प्रोसिजर्स मध्ये, हे बघा, त्या आपल्या चार्टकडे येऊया. कुठं गेला, इथं, अरे इथंच आहे की चार्ट आपला. हे बघा, ह्या चार्टमध्ये बघा, सबस्टॅन्टिव्ह प्रोसिजर्स मध्ये 2 आहेत, अनालिटिकल आणि टेस्ट ऑफ डिटेल्स. बघा, आता ॲज अन ऑडिटर मी काय बघू शकतो, जर मला रिस्क कमी असेल तर मी फक्त अनालिटिकल प्रोसिजर्स वापरून थांबू शकतो. बरोबर आहे का? जर रिस्क जास्त असेल तर मी दोन्ही वापरू शकतो. आलं का लक्षात? एवढंच सांगतात की मी फक्त अनालिटिकल प्रोसिजर सुद्धा वापरू शकतो, फक्त टेस्ट ऑफ डिटेल्स सुद्धा वापरू शकतो, नाहीतर कॉम्बिनेशन पण वापरू शकतो, माझ्या जजमेंटवरती आहे. बरोबर आहे का? टेस्ट ऑफ डिटेल्स म्हणजे काय, प्रत्येक ट्रान्झॅक्शन डिटेलमध्ये जाऊन चेक करणे, दॅट इज युअर टेस्ट ऑफ डिटेल्स. त्यामध्ये ट्रान्झॅक्शन चेक करायचे आणि अकाउंट बॅलन्सेस व्हेरीफाय करायचे. म्हणजे डेटरचा बॅलन्स ₹10,00,000 असेल तर ₹10,00,000 व्हेरीफाय करायचं की बरोबर आहे का. आणि चेकिंग ऑफ ट्रान्झॅक्शन मध्ये प्रत्येक सेलचं ट्रान्झॅक्शन बघायचं, प्रत्येक परचेसचं ट्रान्झॅक्शन बघायचं, टेस्ट ऑफ डिटेल्स. आलं का लक्षात? सिंपल आहे. बघा, मग ऑडिटर काय म्हणू शकतो, फक्त सबस्टॅन्टिव्ह अनालिटिकल प्रोसिजर वापरू शकतो, किंवा फक्त टेस्ट ऑफ डिटेल वापरू शकतो, किंवा कॉम्बिनेशन वापरू शकतो. आलं का लक्षात? जेव्हा टेस्ट ऑफ डिटेल्स वापरतो तेव्हा आपण सॅम्पलिंगचा वापर करतो. सॅम्पलिंग वापरतो म्हणजे काय, सॅम्पल काढणे. सॅम्पल काढणे म्हणजे काय, समजा 1,00,000 इनवॉइसेस असतील तर मी एवढे चेक करू शकतो का? नाही, माझी दाढी पांढरी होईल, पुढचं वर्ष येईल, पुढचं ऑडिटची वेळ येईल. मग या 1,00,000 मी काय करतो, सेम नेचरचे, हे जर 1,00,000च्या 1,00,000 सेम नेचरची बिल असतील तर ह्यातनं मी सॅम्पल काढतो आणि ह्या सॅम्पलचं चेकिंग करतो. आता या सॅम्पलचं चेकिंग कसं करतो, काय करतो, हे आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये एसे येणार आहे, एसे 530 ऑडिट सॅम्पलिंग, यात मी बघणार आहे. सो बघा, लक्षात काय ठेवायचं आहे,
सबस्टँटिव्ह प्रोसिजर्समध्ये, दॅट इज सबस्टँटिव्ह ॲनालिटिकल प्रोसिजर. ॲनालिटिकल प्रोसिजर म्हणजे काय? ॲनालिटिकल प्रोसिजर म्हणजे स्टडी ऑफ फायनान्शियल डेटा, बरोबर, बाय इस्टॅब्लिशिंग रिलेशनशिप बिटवीन फायनान्शियल अँड नॉन फायनान्शियल डेटा. संपला विषय. प्लॉजिबल रिलेशनशिप बघायची. अलग लक्षात. रिलेशनशिप कशात बघायची? पॉझिटिव्ह फायनान्शियल आणि नॉन फायनान्शियल डेटामध्ये, बरोबर. ॲनालिटिकल प्रोसिजरचा एक प्रकार. टेस्ट ऑफ डिटेल्स दुसरा. टेस्ट ऑफ डिटेल्समध्ये वाउचिंग आणि व्हेरिफिकेशन. वाउचिंग कशाचं? ट्रान्झॅक्शनचं. व्हेरिफिकेशन बॅलन्सेसचं, बरोबर. आणि टेस्ट ऑफ डिटेल्स करताना आपण सॅम्पलिंग करतो, बरोबर. ऑडिटर फक्त डिटेल्स टेस्ट करू शकतो, नाहीतर ॲनालिटिकल प्रोसिजर वापरू शकतो, नाहीतर कॉम्बिनेशन वापरू शकतो. एकदा चार्ट व्हिज्युअलाइज करायचा माझ्याबरोबर. व्हिज्युअलाइज. सगळ्यात पहिल्यांदा ऑडिट प्रोसिजरचे प्रकार. सगळ्यात पहिल्यांदा मी रिस्क असेस करतो, बरोबर. रिस्क असेस केल्यानंतर फर्दर ऑडिट प्रोसिजर्समध्ये जातो. फर्दरमध्ये टेस्ट ऑफ कंट्रोल्स करतो आधी. टेस्ट ऑफ कंट्रोल्सनं सॅटिस्फाय झालो तर ओके, नाहीतर मी जातो सबस्टँटिव्ह प्रोसिजर्समध्ये. नाही झालो सॅटिस्फाय तरी जातो, झालो तरी जातो सबस्टँटिव्ह प्रोसिजर. जर सॅटिस्फाईड असेल तर सबस्टँटिव्ह प्रोसिजर कमी लावणार, सॅटिस्फाईड नसेल तर सबस्टँटिव्ह प्रोसिजर जास्त लावणार, पण मी सबस्टँटिव्ह प्रोसिजर लावणार. सबस्टँटिव्हमध्ये दोन, टेस्ट ऑफ डिटेल्स आणि ॲनालिटिकल प्रोसिजर्स. ॲनालिटिकल प्रोसिजर्स तर लावायच्याच, बरोबर. एकतर ॲनालिटिकल लावा, नाहीतर टेस्ट ऑफ डिटेल्स लावा, नाहीतर दोन्ही लावा. अलग लक्षात. तो तुमचा प्रश्न आहे. हा चार्ट अतिशय महत्त्वाचा, हा लक्षात ठेवायचा. या सिक्वेन्सनंच ऑडिट चालतं. वर खाली ऑडिट आपण करू शकत नाही, केलं जाऊच शकत नाही, कारण या स्टेप्सच असेल. अलग लक्षात. सो थर्ड टॉपिक झालेला आहे. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर्स थर्ड आणि येणारा फोर्थ, बरोबर. एका 3 ते 4 चॅप्टर अतिशय महत्त्वाचे आहेत, ते करूनच जायचे. त्यातला हा, ओके. हा चॅप्टर अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे आपण थोडासा वेळ घेतलेला आहे. आता याच्या पुढच्या चॅप्टरमध्ये सुद्धा आपण थोडासा वेळ घेणार आहोत. ओके. हॅव अ गुड डे. भेटूयात नेक्स्ट सेशनमध्ये. बाय.